3 महिन्यापासून या धम्म परिषदेचं नियोजन लावण्यामध्ये असतात. पण आज सकाळपासून 5 वाजल्यापासून त्यांची रेलचेल कामाची पाहणी चालू आहे. आपण तरी कुठं बसले तर पायला करून बसतो, कुठं चहा पिवा वाटलं तर आपण चहा प्यायला जातो. पण एकदा जर भंतेजी स्टेजवर बसले तर अजिबात उठत नाही. हे कुणासाठी? फक्त तुमच्यासाठी. आणि या त्यागाची पूजा होत असते. आणि म्हणून बघतो गेली 22 वर्षापासून या धम्म परिषदेचा सोहळा पूर्ण शहरामध्ये आयोजित केला जातो. आणि म्हणून म्हणत आहे काय, माँ बहने पढ़ने लगी, आगे आगे बढ़ने लगी. राष्ट्रपति मंत्री कोई पीएम बनी है, राष्ट्रपति मंत्री कोई पीएम बनी है, वर्ण सती जाति थी बेवा बन के रहती थी. कर दिया था मनु ने जीना हराम, अब ज्यादा ईमान मिल गया स्वाभिमान. प्रदीप दादा, इतकी घाई करू नका. तुम्ही रेकॉर्डिंग चालू केली की मला भान पाडावंच लागतंय. आणि डोसक्याला केस नाही, नका लावूच नका माझ्यासाठी तरी. अरे राष्ट्रपति मंत्री कोई पीएम बनी है, राष्ट्रपति मंत्री कोई पीएम बनी है, वर्ण सती जाति थी बेवा बन के रहती थी. कर दिया था मनु ने जीना हराम. या बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला सर्व सुख वैभव दिलं. काही काही माणसं त्याच बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला बैमान होत आहेत. कारण म्हणून आदरणीय माझे गुरुवर्य शाहीर गंगाधरजी लाडे एका ठिकाणी लिहितात काय, अरे सन्मान दिला तुला, स्वाभिमान दिला तुला. सन्मान दिला तुला, स्वाभिमान दिला तुला. पोटच्या बोल्या परी, पोटच्या बोल्या परी, जीवप्राण दिला तुला. बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला सारे वैभव दिलं. तुमच्या जीवनाचं सोनं झालं. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामुळे, भगवान बुद्धाच्या विचारामुळे तुमच्या आमच्या जीवनाचं सोनं झालं. पण आणखी काही काही माणसाच्या बायकांच्या मनामध्ये आणि घरामध्ये काही देवदेवतीचा फोटो आहे, ते आपण काढून टाका. कारण बघतो थांबा, जोपर्यंत तुम्ही अंधश्रद्धेच्या गर्तेतून बाहेर पडणार नाही तोपर्यंत तुमच्या जीवनाचा चांगलं वाटत नाही असं. बंधूंनो, काही काही शिकले सवरलेले माणसं काही काही चांगले आहेत, पण काही काही चांगल्या सुशिक्षित माणसाच्याच कंदोऱ्या परभणीला नांदेडला होतात. सुशिक्षित माणसाच्याच बरं का. विचार करा, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हाला अंधश्रद्धेच्या आणि गुलामगिरीच्या गर्दीतून मुक्त केलं, त्या बाबासाहेब आंबेडकरांना विसरू नका. आणि तुम्ही जर हे काही 12-9 करत असाल यामध्ये तुमचंच नुकसान आहे. म्हणजे तुमचं नुकसान होऊ नये म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी तो मंत्र दिलाय. म्हणून शाहीर गंगाधरजी लहारे एका ठिकाणी म्हणतात, अरे मनुस्मृतीच्या पाशातून, जीर्ण रूढीच्या दाशातून. आशाबाई श्रीरंग वाठोरे यांच्यातर्फे सुद्धा 100 रुपयाची भेटलेली आहे. मनुस्मृतीच्या पाशातून, जीर्ण रूढीच्या दाशातून, मनुस्मृतीच्या पाशातून, जीर्ण रूढीच्या दाशातून केलं भीमाने मुक्त, आम्हाला केलं भीमाने मुक्त. अहो आपलंच काहीतरी चुकतं. 1956 साली नेला आम्हा त्या बोधी वृक्षाखाली, 1956 साली नेला आम्हा त्या बोधी वृक्षाखाली. आमच्या अंधारमय जीवनात
ती दिव्य प्रभात झाली. अरे अंधश्रद्धेचं नीच प्रथेचं ऊन मावळलं रखरखत आपलंच काहीतरी चुकतं. शिकलो सवरलो आम्ही दिसाया सुधारलो आम्ही. शिकलो सवरलो आम्ही दिसाया सुधारलो आम्ही. अरे दिशाहीन ठरलो आम्ही आणि 22 प्रतिज्ञा विसरून आम्ही झालो त्या देवाधिकांचे भक्त. आपलंच काहीतरी चुकतं. त्या गंगाधरा परी दीडशहाणे त्या गंगाधरा परी दीडशहाणे मग मोठे असो की लहाने. त्या गंगाधरा परी दीडशहाणे रंजनाबाई बारीकराव उबाळे हिंगोलीकर यांच्यातर्फे 50 रुपये. कारण गंगाधरा परी दीडशहाणे मग मोठे असो की लहाने. त्या गंगाधरा परी दीडशहाणे मग मोठे असो की लहाने. अरे गटातटाच्या या गटारीत साऱ्यांचे बघून वाहने असं वाटत भीमरायानं घर फाटवलं रक्त. आपलंच काहीतरी चुकतं. फक्त सांभाळून राहा. आणि म्हणून म्हणतो काय अरे सन्मान दिला तुला स्वाभिमान दिला तुला. पोटच्या गोळ्या परी पोटच्या गोळ्या परी. अनिल नारायण जोंधळे पिंपळकर यांच्यातर्फे सुद्धा या चालू असलेल्या गीतावरती 20 रुपयाची भेट आलेली आहे. भेटीबद्दल धन्यवाद जोंधळे साहेब. आणि जोंधळे साहेब म्हणजे मला वाटतं आदरणीय पूजनीय भदंत संघरत्न यांचे वडील आहेत. पहा बंधूंनो, एकुलता एक मुलगा पण संघासाठी दान केला. तो आदर्श तुम्ही आम्ही जोपासला पाहिजे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी सारं वैभव दिलं. हे वैभव टिकून राहण्यासाठी तुम्हा आम्हाला भगवान बुद्धाच्या धम्माच्या जे संघनाक आहे जे भिक्खू संघ आहे त्यांचंही मार्गदर्शन ऐकणं आपलं गरजेचं आहे. कारण बंधूंनो सन्मान दिला तुला स्वाभिमान दिला तुला. पोटच्या गोळ्या परी पोटच्या गोळ्या परी जीवप्राण दिला तुला. तरी दिसाली बैमान झाली. आणि नागपूर सोडून ती चांदगड्याला निघाली. नावकीकर यांच्यातर्फे सुद्धा 50 रुपयाची भेट आलेली आहे. कारण बंधूंनो बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म या दोनच गोष्टीपासून आपण काहीतरी जीवन शिकलं पाहिजे. आणि जीवनामध्ये जर खरंच कामयाब बनायचं असेल बंधूंनो फक्त घाई गडबड करू नका. मी कुठंच करून दाखवत नाही. तो तुम्हाला अटॅक करून दाखवतो. मी तुम्हाला मुंगीचा आवाज काढून दाखवतो. पहा मुंगी तर तुम्ही लहान प्राणी ऐकूनही पाहिला असेल. मग काळी मुंगी नाही तर लाल मुंगी. पण ज्या मुंगीच्या तोंडात साखरेचा खडा आहे आणि ती चालत असताना त्या मुंगीचा आवाज कसा निघतो लक्ष देऊ नये का. 1 2 हे पैसे ठेवली तो जरा थांबा. या ज्या मुंगीच्या तोंडात साखरेचा खडा आहे ज्या मुंगीच्या तोंडात साखरेचा खडा आहे आणि ती चालत असताना त्या मुंगीचा आवाज कसा निघतो लक्ष देऊ नये का. या 2 बोटाला हे तोंडाला मट नको. आणि म्हणून अरे माँ बहने पढ़ने लगी माँ बहने पढ़ने लगी. आगे 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 बढ़ने लगी. रामचंद्र सोनाळे यांच्या कावलगावकर यांच्याकडे सुद्धा 150 रुपयाची भेट आणली आहे. कारण बंधूंनो अरे राष्ट्रपति मंत्री कोई पीएम बनी है.
राष्ट्रपति मंत्री कोई पीएम बनी है, वर्ण सती जाती थी देव बन के रहती थी, वर्ण सती जाती थी देव बन के रहती थी, वर्ण सती जाती थी देव बन के रहती थी। कर दिया था मनु ने जीना हराम, अब जागा ईमान मिल गया स्वाभिमान, अब जागा ईमान मिल गया स्वाभिमान, देगा सम्मान सबको, आज देगा सम्मान सबको, भीम का संविधान देगा सम्मान सबको, भीम का संविधान, देगा सम्मान सबको, भीम का संविधान, देगा सम्मान सबको, भीम का संविधान। फक्त काही माझ्या भगिनींनी टाळ्या वाजवायला, त्यांना खरंच कळालं। एकदा जोरदार आमच्या ताईसाठी जोरदार टाळ्या वाजवून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। कारण बंधूंनो, आपण धम्म परिषदेमध्ये आलेला आहात, धम्माचं ज्ञान पूजनीय भगवंत डॉक्टर उपगुप्तजी महाथेरो आपणास देणारच आहेत, अनेक उदाहरणं सुद्धा देत असतात। तुम्ही भंतीचं प्रवचन ऐकलं कधी? आणि पुन्हा तुम्हाला आज सुद्धा ऐकायला मिळणार आहे, कारण पूजनीय भगवंत म्हणजे आपल्या महाराष्ट्राची आणबाण शान, जागतिक लेवलवरती जागतिक दर्जाचे भंतेजी म्हणून आज त्यांची निवड झालेली आहे। अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष आहेत, एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम। कारण बंधूंनो, ज्या समाजासाठी पूजनीय भगवंत डॉक्टर उपगुप्तजी महाथेरो यांनी त्याग केला, या त्यागाचं हे प्रतीक आहे। फक्त आपसामध्ये बोलू नका, कारण बोलणं तर घरी चालूच आहे की। हा, तुम्हाला बोलायचंय तर फक्त इतकं म्हणा, सातोरे तुला 50 नाही मी 100 देते, असं नाही। हरकत नाही, मी त्या पैशासाठी आज एक विनोदाचा भाग म्हणून सांगतो, कारण तुमच्या आशीर्वादाने मी फक्त समाजाच्या जीवावर जगतो, मी आणखी कुठं रोजानं गेलो नाही आणि रोजानं जाणारही नाही। कारण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला विचार आपल्या समाजामध्ये सांगतो, आणि समाजामध्ये सांगत असताना माझी 2 मुलं आहेत, दोन्ही निर्व्यसनी आहेत। एक बी फार्मसी करून MBA करते, दुसरा ऑपरेशन थिएटर टेक्निशियन आधार नांदेडला संध्याकाळी रोज नाईट ड्युटी करते। बंधूंनो, सांगण्याचं तात्पर्य, बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याला ज्याला जोपासलं त्याच्या जीवनाचं सोनं झालं, जीवनाचं सोनं झालं। तेव्हा आम्हाला मळके कपडे घालायला भेटले नाही। मला 9वी पर्यंत हाफ पॅन्ट होती, 9वी पर्यंत हाफ पॅन्ट होती। मॅट्रिकला गेल्यानंतर बापाने एक चोळणा घेतला, ते पट्ट्याचा चोळणा घेतला। पण आज प्रत्येक बाई, प्रत्येक माणूस हे स्टारचे कपडे घालायला, त्याच्या अंगड्यातून त्याची बनीन दिसायली नाही। ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची पुण्य आहे। आणि म्हणून घर प्रवीण जीना है, घर प्रवीण जीना है, इज्जत से मरना है, मन रहा है जो ये सर पे जो खतरा, तू उसे हटा देना, संविधान बचा लेना, 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 सर पे कफन बांध कर तू। बंधूंनो, ज्यांनी त्याग केला, आणि मी त्यागाचं केव्हाही गीत गात असतो, कारण अरे महाकारुणिक तथागताला महाकारुणिक तथागताला कबीर शाहू फुले भीमाला, कबीर शाहू फुले भीमाला, कबीर शाहू फुले भीमाला, महाकारुणिक तथागताला कबीर शाहू फुले भीमाला, त्रिवार वंदन आमचे आम्ही स्वागत करतो आलेल्या भिक्खू संघाचे, आम्ही स्वागत करतो आलेल्या भिक्खू संघाचे, आम्ही स्वागत करतो आलेल्या भिक्खू संघाचे।
सदाशिव उत्तम खंदारे यांच्यातर्फे सुद्धा 20 रुपयाची भेट आली. कशासाठी? भंतेजीच्या स्वागतासाठी. महाकारुणिक तथागताला महाकारुणिक महाकारुणिक तथागताला कबीर शाहू फुले भीमाला महाकारुणिक तथागताला कबीर शाहू फुले भीमाला त्रिवार वंदन आमचे आम्ही स्वागत करतो आलेल्या भिक्खू संघाचे उज्ज्वलाताई प्रकाशराव वाटोडे यांच्यातर्फे 50 रुपयाची भेट आणली आहे. प्रतीक्षा सदाशिव वाटोडे कुमारी प्रतीक्षा सदाशिव वाटोडे यांच्यातर्फे सुद्धा 50 रुपयाची भेट आणली आहे. कशासाठी? पूर्णेची ही धम्म परिषद ठरते आहे नामी पूर्णेची ही धम्म परिषद ठरते आहे नामी महाकारुणिक तथागताला महाकारुणिक तथागताला त्रिवार वंदन आमचे. निर्मलाबाई भीमराव जोंधळे यांच्यातर्फे 50 रुपयाची भेट. बुद्धवासी कोंडाबाई देवराव सोनवणे यांच्यातर्फे सुद्धा 50 रुपयाची भेट आलेली आहे. बारा शिवकर यांच्यातर्फे 50 रुपयाची भेट आली. रेखा संदेश साळवे धर्मापुरीकर पहा, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि अनेक जिल्ह्यातून अनेक तालुक्यातून महिला मंडळांची आणि पुरुष मंडळाची उपासकांची उपस्थिती या 22व्या धम्म परिषदेसाठी आलेली आहे. आणि यानंतर सुंदर असा रमाईचा विषय आमच्या पार्टीच्या गायिका अरुणा सावते यांना विनंती करतो की यानंतर आपण विषय सादर करावा अगदी थोडक्यामध्ये. अन्यायाची झुंज संघटना शिवाजी गोडबोले दगडगावकर यांच्यातर्फे 50 रुपये. हरिहरराव नरवाडे यांच्यातर्फे सुद्धा 50 रुपयाची भेट. नारायणराव भवरे विडुळकर या आमच्या काकातर्फे सुद्धा ह्या झालेल्या गीतावरती 50 रुपयाची भेट आलेली. भेटीबद्दल धन्यवाद. बांधवांनो, काही क्षणामध्ये पूजनीय भगवंत डॉक्टर उपगुप्तजी महाथेरो व पूजनीय भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित होणार आहे. सर्वांना विनंती करतो, सर्वांनी शांततेचं आणि शिस्तीचं पालन करावं अशी आपणास विनंती आहे. पारुबाई बाबाराव शंकपाळ 50 रुपये. समृद्धी दीपक कदम यांच्यातर्फे सुद्धा 50 रुपयाची भेट या झालेल्या गीतावरती फोन पेच्या माध्यमातून पहिल्यांदाच आली. एकदा दादाच्या नावाने जोरदार टाळ्या वाजवा, कारण मला शक्यतो फोन पेला कोणच पैसे दिले नाही. दादांना दिले. धन्यवाद दादा.
कीर्तिताई नरवाडे आणि उत्कर्ष नरवाडे याच्यातर्फे सुद्धा 50 रुपयाची भेट आलेली आहे. कारण कलावंतांना काय असतं, ईळ घालायचा असा तसा आणि त्यांच्या बरी असलं की पसा पसा आणि नसलं की थोबाड वास. आणि म्हणून सुंदर असा माता रमाईचा विषय. हा लवकर करा सुरू. हॅलो 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 भीमरायाची रमाबाईने
माझी बाबासाहेब बॅरिस्टर जरी झाले बाबासाहेब बॅरिस्टर जरी झाले सुवर्णाच्या अलंकाराला नाही भाळली सुवर्णाच्या अलंकाराला नाही भाळली भीमासाठी रमाने जीवन ज्योत जाळली हॅलो सरस्वतीबाई जमधारे नाहटकर यांच्यातर्फे सुद्धा 50 रुपयाची भेट आलेली आहे गीतावर. तुम्ही जाता नाव कोण सांगा दादा जा पुढे जा आणि सुंदर असा त्या ठिकाणी माता रमाईचा विषय आपल्याकडे सादर करत आहे. सर्वांचं लक्ष असावं. वत्सलाबाई दत्तराव बगाटे जळगावकर यांच्यातर्फे 20 रुपयाची भेट आलेली. भेटीबद्दल धन्यवाद. धन्य माता रमाई धन्य माता रमाई ठरली जगी महान 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 धन्य माता रमाई ठरली जगी महान. दुर्गाबाई ठगे राहणार नागेश्वरकर यांच्यातर्फे सुद्धा 100 रुपयाची भेट आलेली आहे. व तसेच महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गायक आदरणीय गंगाधरराव झंजाडे यांच्यातर्फे सुद्धा 100 रुपयाची भेट आलेली आहे. धन्य माता रमाई ठरली जगी महान धन्य माता रमाई ठरली जगी महान धन्य माता रमाई ठरली जगी महान. कोणीच नाही झाली
किरण जोगदान बुद्ध विहारामध्ये समाविष्ट असलेला कार्यकर्ता किरण जोगदान यांना विनंती आहे की आचार्य आपल्यास बोलवत आहे आणि भक्तीचा फरमान आहे, कृपया आपण लवकरात लवकर आचार्याजवळ जावं. बघा कमी झाले. सखुबाई उत्तम कापुरे व कामाबाई बाबाराव डोईबळे देगावचा नांदेड यांच्यातर्फे सुद्धा 500 रुपयाची भेट आहे. 100 रुपये घ्यायचं हरकत नाही. धन्य माता रमाई ठरली जगी महान. धन्य माता रमाई ठरली जगी महान. धन्य माता धन्य माता रमाई ठरली जगी महान. धन्य माता रमाई ठरली जगी महान. धन्य माता रमाई ठरली जगी महान. कोणीच नाही झाली, कोणीच नाही झाली, बाई तिच्या समान. धन्य माता रमाई ठरली जगी महान. धन्य माता रमाई ठरली जगी महान. धन्य माता रमाई ठरली जगी महान. या ठिकाणी वंदनाताई वसंत कांबळे मुंबई यांच्यातर्फे सुद्धा 100 रुपयाची भेट आलेली आहे. उत्तमराव रणवीर सारनाथ कॉलनी परभणी यांच्यातर्फे सुद्धा या चालू असलेल्या गीतावरती 100 रुपयाची भेट आलेली आहे. भेटीबद्दल धन्यवाद. धन्य माता रमाई ठरली जगी महान. धन्य माता रमाई ठरली जगी महान. धन्य माता रमाई ठरली जगी महान. आदरणीय पूर्णा नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय ॲडव्होकेट धम्मदीप जोंधळे यांच्यातर्फे सुद्धा या माता रमाईच्या विषयावरती 500 रुपयाची भेट देऊन या गीताचा सन्मान केलेला आहे. भेटीबद्दल धन्यवाद. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी खाली बसून घ्या. मी अगोदरच भंतेरीचं उदाहरण सांगलं. शिस्त, आपण शिस्त पाळा. ज्यावेळेस भंतेरीचं आगमन स्टेजवरती होईल त्यावेळेस आपण उठून त्यांना अभिवादन करायचं आहे. पण आता बसून घ्या. सर्वांना विनंती करतो, आपण बसून घ्या आणि आपण धम्माचे पाईक आहोत. शिस्तीचं आपण पालन केलं पाहिजे. सर्वांना विनंती करतो, ताई एकदा बसून घ्या. ताई ताई घ्या बसून. बसा बसा. हे झालं की पहिलं बंदोबस्त करू आपण. सुनीता सुदर्शन दुधळे यांच्यातर्फे 50 रुपयाची भेट आलेली हे आहे. सगळे इथे येणार आहेत आता. बघा तुमच्या मुलाला परेशानी होते. बसा, हलू नका. विजयमाला उमाजी घोडके साडेगावकर यांच्यातर्फे सुद्धा 50 रुपयाची भेट. सर्वांना विनंती आहे, ताई एकदा बसून घ्या. ताई एकदा बसून घ्या. ताई प्लीज थोडस बसून घ्या. सहकार्य करा. वंदनाताई गोपाळराव सावंत परभणी यांच्यातर्फे सुद्धा 50 रुपयाची भेट आहे. सर्वांना विनंती करतो, ताई एकदा बसून घ्या. भंतेजीचं ज्यावेळेस स्टेजवरती आगमन होत आहे त्यावेळेस त्यांच्या स्वागतासाठी आपण उभं टाकायचं, पण आता नाही. एक मिनिट, हे घे. आपल्याच मुली आहेत आणि हे दृश्य आणि हे सोहळा पाहण्यासाठी आपणास त्या धम्म रॅलीमध्ये सहभागी व्हावं लागतं. आता आई वेळेला उठून मानावरी करून बघतो म्हणल्यावर जमत नाही. विनंती करतो, ताई आपण बसून घ्या. लाईव्ह आहे का? हां लाईव्ह. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी बसून घ्या. आसनस्थ व्हा. आपली आसन व्यवस्था धर्म परिषदेच्या वतीने करण्यात आलेली आहे. सर्वांना विनंती आहे, बसून घ्या. हा बोल ना बाबा. हॅलो.
लवटी मारायला प्रश्न. हा ताई घ्या, आता बसून घ्या. फोन नको मदत केली काय अंदर क्यों गए अंदर क्यों गए आपल्याला बसतील 2-4 मिनिट मग एकदा तिकडे सांगेल एंट्री मारते. 10-15 मिनिट लागेल प्रदीप म्हणलं की हा बोला की. जाहीर सर्वांना विनंती करतो, सर्वांनी आसनस्थ व्हा. पूजनीय भदंत व त्यांचा भिक्खू संघाचा आगमन या ठिकाणी होणार आहे आणि या बॅरिकेड मध्ये कोणीही थांबू नये. बॅरिकेड मध्ये कोणीही थांबू नये आपणास अशी विनंती आहे. 100 रुपयाची भेटायला आहे. धन्य माता सर्वांना विनंती आहे, अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये परिषदेला सुरुवात होणार आहे. या ठिकाणी सर्वांना पूजनीय भदंत डॉक्टर उत्कृष्टजी महादेव यांनी सूचना केलेली आहे. सर्वांना विनंती करतो, सर्वांनी बसून घ्यावं, आसनस्थ व्हावं. जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटांमध्ये धम्म परिषदेच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. तेव्हा विनंती करतो की सर्वांनी शांततेचं सहकार्य द्यावं. कोणीच नाही झाली. सर्वांना विनंती करतो, सर्वांनी बसून घ्या. कार्यक्रम पुनश्च चालूच राहणार आहे. सर्वांना विनंती करतो, शांततेचं सहकार्य द्या, आसनस्थ व्हा, घाई गडबड करू नका. माता भगिनी ज्या बसल्यात त्या शांत बसल्यात, ज्या काही उभं राहिल्या त्या उभंच राहिल्यात. माय ताईला बसून घ्या की आम्ही तुमच्यासाठी बोलतो की घ्या, बसून घ्या. मोठे भंतेजी आणि दक्षिण कोरिया आणि लडाखचे भंतेजी यांचं आगमन फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये होणार आहे. प्रेम बघेल हे तर थांबतो म्हणाले. फोटो मारतो नाही जरा. त्याच्यावर बसला का फक्त तो फुटायचा आहे. नाही ते कळत नाही ना, ते भुका भुका लागत आहे. हा नाही जमत ना, आता येतात ना सगळे. गायकवाड सर, बंडू गायकवाड सर. या ठिकाणी पंचशील नाट्यगृहचे सन्माननीय वैद्यकीय कर्मचारी माननीय बंडू गायकवाड आणि त्यांचा हा जो लेझिम संच आहे, पंचशील नाट्यगृह आहे. यानंतर काही महत्त्वाची क्षणचित्र आणि महत्त्वाची लेझिम पथकातील दृश्य या ठिकाणी माननीय बंडू गायकवाड सर आपल्यापुढे सादर करत आहेत. सन्माननीय बंडू गायकवाड.
अगदी सकाळपासून धम्म मिरवणुकीमध्ये सहभागी असलेला पंचशील नाट्यगृहचा हा कलासंच या ठिकाणी आपल्यापुढे प्रात्यक्षिक रूपानं लेझिम पथकाच्या रूपानं आपणास कवायती विविध दृश्य आणि क्षणचित्र आपणास पाहायला मिळत आहेत. हॅलो या ठिकाणी पंचशील नाट्यगृहच्या वतीने लेझिम पथक आणि काही क्षणचित्र आपल्या समोर सादर होत आहेत. तेव्हा विनंती आहे सर्वांनी शांततेने सहकार्य द्यावं आणि बॅरिकेडमध्ये कोणीही थांबू नये. बॅरिकेडमध्ये कोणीही थांबू नये. भंतेजी येत आहे ताई, बॅरिकेडमध्ये थांबू नका. बॅरिकेडमध्ये कोणीही थांबू नका. भंतेजीची सूचना आहे. Thank you.